राहुरी पोलीस पथकाकडून दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी सलग दुसऱ्या दिवशी चोरीस गेलेल्या मोटारसायकलीची शोध मोहीम राबवण्यात आली। पोलीस प्रशासनाच्या या धडक कारवाईमध्ये एक चोरीची मोटारसायकल आढळून आली, तर सुमारे 200 मोटारसायकलवर कारवाई करून हजारो रुपये दंड वसूल करण्यात आला। राहुरी पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरीच्या अनेक घटना घडत आहेत। चोरीस गेलेल्या मोटारसायकलचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रमुख संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 4 ऑक्टोबर रोजी तसेच दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सलग 2 दिवस शहरातील विविध ठिकाणी शोध मोहीम राबवली। यावेळी पथकाने नंबर प्लेटवर चिन्ह व अन्य नाव असणं, मोटारसायकलच्या दोन्ही बाजूस नंबर नसणे तसेच लायसन्स व कागदपत्रे नसणाऱ्या मोटारसायकलींवर कारवाई करण्यात आली। दिनांक 4 ऑक्टोबर रोजी 101 मोटारसायकलीवर कारवाई केली होती। त्यापैकी 81 मोटारसायकलीवर दंडात्मक कारवाई करून 47,500 रुपये दंड वसूल करण्यात आला आणि त्या वाहनांवर दोन्ही बाजूच्या नंबर प्लेट बसवून वाहनं मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आल्या। उर्वरित 20 वाहनांची कागदपत्र नागरिकांनी हजर न केल्याने ती वाहनं पोलीस ठाण्यात जमा आहेत। दिनांक 5 ऑक्टोबर रोजी दुसऱ्या दिवशीही पोलीस पथकाने शोध मोहीम राबवली। या दरम्यान 127 मोटारसायकलीवर कारवाई करण्यात आली। त्यांच्याकडून 70,500 रुपये दंड वसूल करण्यात आला। अशा प्रकारे राहुरी पोलीस पथकाने 2 दिवसात 288 मोटारसायकलींवर दंडात्मक कारवाई करून सुमारे 1,18,000 रुपये दंड वसूल केलाय। राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मागील महिन्यामध्ये वाढलेल्या मोटारसायकल चोरीचं प्रमाण लक्षात घेता गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की काही चोर ह्या सदर गाड्या शहरातच कुणाला तरी नंबर प्लेट काढून विकतात। त्या अनुषंगाने सदर चोरीच्या प्रतिबंधासाठी राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने आज सकाळी 6 ते 10च्या दरम्यान विना नंबर प्लेट गाड्यांवर कारवाई करण्यात आली। सदर मोहिमेदरम्यान एकूण 101 गाड्यांवर विना नंबर प्लेट गाड्यांवर कारवाई केली। पैकी 80 गाड्या नंबर प्लेट बसवून फाईन भरून सोडून देण्यात आल्या। 20 गाड्यांवर अजूनही त्यांनी डॉक्युमेंट सादर न केल्यामुळे कारवाई करणे बाकी आहे। तसेच सदर मोहिमेदरम्यान एक गाडी चोर पकडलेला असून त्याच्या ताब्यातून चोरीची गाडी ताब्यात घेण्यात आलेली आहे व त्याचा मान्य न्यायालयात त्या आरोपीस हजर करून पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे। तरी याद्वारे आम्ही सर्व नागरिकांना आव्हान करतो की आपण जर मोटरसायकल, दुचाकी कुठलेही वाहन वापरत असाल तर त्याच्या दोन्ही नंबर प्लेट्स पुढील मागील दोन्ही नंबर प्लेट बसवून घ्याव्यात, जेणेकरून आपल्याला अनावश्यक दंड भरण्याची गरज पडणार नाही व पोलिसांना चोरीच्या गाड्या शोधण्यामध्ये सहकार्य करावे। धन्यवाद। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, अमोल पवार, पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, धर्मराज पाटील, समाधान फडोळ, सुदर्शन बोडके, विष्णू आहेर, सहाय्यक फौजदार फुलारी, हवलदार बाबा शेळके, हनुमंत आव्हाड, संदीप ठाणगे, संजय राठोड, सूरज गायकवाड, राहुल यादव, बापू फुलमाळी, पोलीस नाईक नदीम शेख, प्रमोद ढाकणे, सचिन ताजने, सतीश कुराडे, अंकुश भोसले, जालिंदर धायगुडे, भाऊसाहेब शिरसाट, गणेश लिपणे, गृहरक्षक दलाचे समादेशक आरिफ इनामदार तसेच गृहरक्षक दलातील कर्मचारी यांनी केली। या कारवाई दरम्यान MH15 BQ 8486 ही बजाज डिस्कवर गाडी राज अनिल लोंढे राहणार भेरडापूर तालुका श्रीरामपूर यानं चोरली असल्याची खात्री झाल्यानं त्यास अटक करण्यात आली। सदर चोरीच्या गाडीबाबत पुढील तपास पोलीस हवालदार अशोक शिंदे करत आहेत। पोलीस पथकाकडून करण्यात आलेल्या या धडक कारवाईचं नागरिकांनी स्वागत केले। तरी कॉलेज रस्ता व राहुरी शहरातील शाळा परिसरात रस्त्यांना वेडेवाकडे वाहन चालवणारे टार्गट वाहन चालकांवर देखील कारवाई करावी अशी मागणी शहरवासियांकडून केली जाते। विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर, राहुरी।